मी आणि माझ्या मित्रांनी श्री गजानन महाराज यांचं दर्शन घेतलं बरं का। हे माझे मित्र सकाळ सकाळी माझ्याकडे आले, ते म्हणले आपल्याला दर्शन घ्यायला जायचंय। म्हणलं कुठं? ते म्हणले चल आपल्याला जायचंय। मग काय मी बसलो गाडीवर आणि ह्यांच्या सोबत निघलो दर्शन घ्यायला। श्री गजानन महाराज यांची पालखी दरवर्षीप्रमाणे यंदा पण येणार होती। मग काय आपण निघलात मग दर्शन घ्यायला। आपल्याला जाता जाता दिसली की ॲम्ब्युलन्स। आम्हाला वाटत होतं पालखी काय की पुढे लांब वर गेली। मग काय गाडी थोडी फास्ट पळविली ह्या भावाने। त्यानंतर आम्हाला दिसली पालखी आणि आम्ही दर्शन घेतले बरं का। त्याच्यानंतर मी आणि माझे मित्र निघलात घरी। त्याच्यानंतर या भावाने मला इथं सोडलं नाही। जाता जाता बघा ना कसा बाय बाय करतोय। म्हणलं बाय बाय जा म्हणलं घरी, आता मी पण जातो घरी। त्याच्यानंतर थोड्या टाइमात मला थोडंसं घरचं काम होतं, त्याच्यामुळे काय भावासोबत आपण निघलात। मग ते आपल्याला गव्हाचं पोत आणायचं होतं घरी, म्हणून आता गव्हाचं पोत घेऊन आपण आता निघलात घरी। मग काय गव्हाचं पोत आपण आणलं घरी। त्याच्यानंतर आपल्याला जायचं होतं कळमला, कारण आपल्याला MSCIT लावायची होती। मग काय मस्तपैकी पांढरा शर्ट घातला, म्हणलं आता मस्तपैकी जावं म्हणलं कळमला। मग काय आपण निघलात कळमला। त्यानंतर आपण काढली आधार कार्डाची झेरॉक्स, कारण MSCIT चा फॉर्म भरताना आधार कार्डाची झेरॉक्स लागते। तर आपलं काय MSCIT चं काम झालं, तर आपण निघलात घरी। तर ब्लॉग कसा वाटला आपल्याला कमेंट मध्ये नक्की सांगा। असेच नवीन आणि चांगले ब्लॉग बघण्यासाठी आपल्याला फॉलो करून घ्या बरं।